नमस्कार. आज आहे आषाढी एकादशी. तर आज मी मंदिरात आलेली आहे विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेतलं. सकाळी लवकर आलेली पहाटेच. घरी येऊन रांगोळी वगैरे काढली. आणि आजपासून आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास चालू होतो. तर गोपद्म व्रत करावे. तर घरातील सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत करावे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा हे व्रत करावे. तर घरासमोर किंवा देवाऱ्यासमोर 3+30 असे गोपद्म काढावेत. त्यावर हळदी कुंकू, धूपदीप ओवाळावा. तसं साखरेचा नैवेद्य दाखवावा. तर मी देवाऱ्यासमोरच गोपद्म हे काढते आणि आजपासून व्रत चालू झालेलं आहे. जर तुम्हाला आज